राष्ट्रवादीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। आमदार रोहित पवार यांनी कदाचित उद्या पवार विरुद्ध पवार होऊ शकते, कारण दोन वेगळे पक्ष आहेत असे वक्तव्य करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे। या विधानामुळे शरद पवार आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी पक्षांच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। आता पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष कोणते वळण घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। भाजप बरोबर ते जर असले म्हणजे अजितदादांचा पक्ष हा सातत्याने भाजपवर राहिला आणि उद्या जाऊन भाजपवर राहून जर पवार परिवारातून एखाद्या व्यक्तीला त्यांनी दिलं आणि उद्या आमचा पक्ष हा भाजपच्या विरोधात सातत्याने राहणारच आहे आणि आम्ही जर कुठल्या तरी दुसऱ्या पवार सोडून दुसऱ्याला दिलं तर पवार विरुद्ध पवार नाही होणार। पण आमच्याकडनं जर पवार परिवारातला एक व्यक्ती कारण का ते सातत्याने भाजप बरोबरच थांबतात अजितदादाचा पक्ष, तर मग कदाचित उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होऊ शकतं, कारण दोन वेगळे पक्ष आहेत।